नमस्कार. आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत मार्केटमध्ये मिळते तशी एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये पूर्णपणे रसाने भरलेली अशी जिलेबी अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये 40 ते 50 रुपयामध्ये अगदी किलोभर जिलेबी कशा प्रकारे करता येईल हे आपण घरच्या घरी बघणार आहोत। एकदम झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखर असेल तर पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। आपल्याला एक तरी पाक बनवायचा आहे। जास्त घट्ट बनवायचा नाही, जास्त पातळ बनवायचा नाही। पातळ बनवल्यामुळे काय होईल की जिलेबी आपली नरम पडेल, त्यामुळे आपल्याला एक तरी पाक बनवून घ्यायचा आहे। आता मी याच्यामध्ये साखर वगैरे घालून घेतलेलं आहे। याला उकळी आणायची आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी फास्ट गॅसवर ठेवायचं आहे आणि उकळी आल्यानंतर चेक करून बघायचं त्याला तार पकडले की नाही। याच्यातच मी वेलदोडे पावडर घातलेली आहे। आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे याला उकळी व्यवस्थित आलेली आहे। बोटाने चेक करून बघायचं, जर चिकटत असेल तर आपला पाक बनलेला आहे। अजून आपण चिकटलेला नाहीये, त्यामुळे आपला अजून पाक बनवलेला नाहीये। आता याच्यामध्ये मी थोडासा लिंबू घातलेला आहे, जेणेकरून जो आपला पाक थंड झाल्यानंतर घट्ट होतो तो घट्ट होणार नाही। यासाठीच आता आपला पाक तयार झालेला आहे। मी गॅस बंद करते। हाताला चिकटतो एक तरी पाक बनवायचा आहे, जसं आपण लाडूला बनवतो तशा प्रकारे। जास्त घट्ट बनवायचा नाहीये, एक तरीच बनवायचा आहे। हा आता पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। मी एका बाउल मध्ये याला बाजूला काढून घेते आणि थंड करून घ्यायचा आहे। गरम गरम पाकामध्ये आपण घालायचं नाहीये जिलेबी। आता जिलेबी बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। 1.5 वाटी मैद्यासाठी मी इथे तुम्ही घरात जे माप असेल त्या मापानुसार तुम्ही घेऊ शकता। 1.5 वाटी मैदा म्हणजे जवळजवळ 150 ग्रॅम पर्यंत तरी होतो वजनाने मापला तर। याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये मी खायचा कलर घातलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे कलर असेल तर घालू शकता, नाहीतर हळद पावडर थोडीशी घालून घेतली तरी चालते। आता याच्यामध्ये मी इनो वापरणार आहे। इनोमुळे काय होतं की आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित आणि परफेक्ट बनतं। झटपट बनवण्यासाठी जिलेबी झटपट बनवण्यासाठी आपल्याला इनो वापरायचा आहे। यामुळे कुरकुरीत पण बनते आणि आतून पूर्णपणे रस अशी भरलेली अशी तयार होते जिलेबी। आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे काय होते की जिलेबीला एक कुरकुरीपणा येतो, त्यामुळे 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला पाणी लागेल तसं वापरून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला पातळ बनवायचं नाहीये आणि जास्त घट्ट बनवायचं आहे। बोटाच्या सहाय्यानेच आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू पाणी आपल्याला घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बोटानेच याच्यातील आपल्याला गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या पिठामध्ये गुठळी राहणार नाही आणि आपल्याला ती जिलेबी जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा व्यवस्थित सुटेल। त्यामुळे आपल्याला बोटाच्या सहाय्याने याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित फेटलेलं आहे। जितका वेळ जास्त तुम्ही फेटाल तितकी तुमची जिलेबी व्यवस्थित फुलते। हे बघा मी अशा प्रकारे इथे यातील गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित फेटलेल्या आहे। आता याच्यामध्येच मी 1 चमचा तूप घालणार आहे। तुपामुळे याला एक चव छान येते। हे बघा अशा प्रकारे मी इथे तूप घालून याला व्यवस्थित फेटून घेते। याला मी व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला इनो घातलेला आहे तो इनो घातल्यामुळे काय होतं की गॅस बनतो आणि तो गॅस आपल्याला पूर्णपणे याच्यातून घालून टाकायचा आहे। याला व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे बॅटर ठेवायचं आहे। जास्ती पातळ करायचं नाहीये। आता आपल्याला 1 ग्लास घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर पॉलिथिन दुधाची पिशवी वगैरे असेल तर तुम्ही वापरू शकता। मी अशा प्रकारे इथे कोण असलेली पिशवी वापरलेली आहे। आता एका ग्लासमध्ये ठेवलेली आहे आणि याच्यामध्येच मी हे बॅटर ओतून घेणार आहे। अशा प्रकारे मी याच्यामध्ये हे बॅटर घातलेलं आहे। जितकं थोडंसं कमी घालायचं, कारण की जेव्हा आपण ती पिशवी पकडतो तेव्हा ते पाठीमागच्या साईडून
बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडं कमी घालायचं आणि पिशवीला बांधण्यासाठी जागा ठेवायची। अशा प्रकारे मी या पिशवीमध्ये भरलेलं आहे। याची पुढची टोक आपण कट करून घ्यायची आहे। ही पुढची टोक आपल्याला छोटीशी म्हणजे मीडियम ठेवायची आहे, जास्त मोठी करायची नाहीये। आता तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला जिलेबी हळूवारपणे सोडायचं आहे। तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही आकार देऊ शकता। आता जास्तीत जास्त पसरट कढई वापरण्याचा प्रयत्न करा, पण मी ते जी खोलगट कढई असते ती वापरलेली आहे। ही बघा, अशा प्रकारे मी ते जिलेबी तेलामध्ये व्यवस्थित सोडलेली आहे आणि टाकल्या अगदी व्यवस्थित वरती फुलून आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा। अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये ही जिलेबी बनवून तयार होते। मार्केटमध्ये इतकी महाग मिळते, त्यापेक्षा आपण 40 ते 50 रुपयामध्ये घरीच बनवू शकतो आणि खायलाही खूप छान लागते। मुलांना बाहेरचं खायला घालण्यापेक्षा घरी बनवून घातलेलं खूप छान लागतं। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आपली जिलेबी आता भाजत आलेली आहे। आपल्याला जास्त करपून घ्यायची नाहीये, व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। मीडियम पहिल्यांदा गॅस जास्त गरम करून घ्यायचं आहे तेल, आणि त्यानंतर आपल्याला नंतर मीडियम गॅसवर जिलेबी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। ही बघा, अशा प्रकारे आता मी याला पाकामध्ये घालून एक मिनिटासाठी ठेवलेलं आहे। पाकातून मुरल्यानंतर याला बाजूला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित मुरेल आणि जिलेबी आपल्याला पूर्णपणे पाकात जास्त वेळ ठेवायचं नाहीये, लगेच काढून घ्यायची। आता मी अशा प्रकारे सगळ्या इथे जिलेब्या बनवून घेतलेल्या आहेत। बनवायलाही खूप छान आणि सोप्या आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपल्या सगळ्या जिलेब्या इथे तयार झालेल्या आहेत। हे पाहू शकताय तुम्ही, अगदी कमी वेळामध्ये तयार झालेल्या आहेत ह्या। आतमधून व्यवस्थित अगदी पूर्णपणे रस भरलेली अशी जिलेबी तयार बनते। हे बघा, अशा प्रकारे मी इथे सर्व जिलेब्या तयार करून घेतलेल्या आहेत। आतमधून सुद्धा बघू शकताय तुम्ही, पूर्णपणे रस आतमध्ये सुद्धा व्यवस्थित भरलेला आहे। हे बघा, चला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।